तुझ्या फिटनेस विषयी कधी कोणाकडे गॉसिप ऐकलंयस का तू की तुझ्याबद्दल असं बोलतात वगैरे की अरे यार काय करते, पण कधी असं काही चांगलं किंवा वाईट असं गॉसिप काही ऐकू आलं? अजूनपर्यंत तरी चांगलं ऐकू आलंय. काय आलंय? हेच की अरे वा काय फिटनेस. हां, मला एक हे खूप आवडते, लोकांनी कॉम्प्लिमेंट दिलेली की मराठीतली शिल्पा शेट्टी. ओ माय गॉड. ओके, आता पुढचा प्रश्न. वर्कआउट साठी तू असं शॉपिंग बिपिंग खूप करतेस का? आणि मग नंतर असं होतं की अरे यार हे काय मी कपडे घेतले. नाही अजिबात नाही. रादर खूप कमी करते मी वर्कआउटसाठी शॉपिंग. शॉपिंग आवडतच नाही का तुला? शॉपिंग खूप आवडतं, वर्कआउटसाठी नाही. म्हणजे ते म्हणजे असं नाही होत की अरे वेगवेगळे पोस्ट टाकण्यासाठी वेगवेगळे छान छान कपडे घ्यायचे आणि मग त्याचं तसं नाही माझं शॉपिंग. शॉपिंग मध्ये माझे बाकीचे कपडे रोजचे योगा बिगाचं एवढं नाही. काय काही घामच येतो सगळा पूर्ण. काय म्हणजे फायदा. तुझ्या वयाविषयी किंवा तुझ्या वेट विषयी कधी खोटं बोललेस का? म्हणजे कधी कधी असं ऑडिशन्सला म्हणा किंवा उगाच असं कोणी सांग ना कधी कुठे ऍडच्या ऑडिशन्सला मी प्रामाणिकपणे उत्तर दिलं होतं ग माझं वय काय ते. आणि मग ते जे ऑडिशन घेत होते ते म्हणाले रिअली. म्हटलं हा इतना मत बताओ, इतना ही बताओ. म्हणजे हां माझं असं झालं की उलट म्हणतात की खरं एज सांगा, ते नको स्क्रीन एज सांगा म्हणे तुम्ही. असं झालं होतं माझं. मग तेव्हापासून काही ऑडिशन्सला स्क्रीन एज सर्रास. मग काय म्हटलं 28 किंवा 25 म्हणली तेव्हा.